आणि असं फाडून टाकीन. फाडू काय? मग काहून तुम्ही शर्ट तेच ते फाटेल फाटेल घालून जाता? तुमची नाही पण माहिती जराशी ठेवा. लोक मग व्हिडिओ मध्ये कमेंट करतात नवऱ्याचं शर्ट फाटेल आहे, नवऱ्याचं शर्ट फाटेल आहे. तर आज गणेशजीचं शर्ट फाडून टाकलं मी आणि मला गणेशजीने मस्तपैकी सोन्याचं असं मंगळसूत्र आणलेलं आहे. आणि मंगळसूत्र एवढे छान आहे तुम्हाला सांगते, मस्तपैकी मोहिनी आणि गणेश असं त्याच्यावर नाव आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. तर गणेशजीने आज माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मंगळसूत्र. पाहुणा जेवला काय? नाश्ता करून आले. हे शर्ट मी तुमचं फाडून टाकतो आता ऑन द स्पॉट. एवढी गरिबी दाखवायचा कोण शोक येऊन आला तुम्हाला? हे पा मी असं याच्यात बोट टाकीन, हे असं आणि असं फाडून टाकीन. फाडू काय? मग काहून तुम्ही शर्ट तेच ते फाटेल फाटेल घालून जाता? तुमची नाही पण माहिती जराशी ठेवा. लोक मग व्हिडिओ मध्ये कमेंट करतात नवऱ्याचं शर्ट फाटेल आहे, नवऱ्याचं शर्ट फाटेल आहे. फाडू काय? दुसरं शर्ट घालून जा. फाडू द्या ना गणेशजी, फाडू द्या ना. लोकांचं काम करते, आपण आपलं काम करायचं. लोक पैसे आणून देऊ राहिले का आपले? अहो तर मग ते पण मी शिव नाही आली गणेशजी. मग तुम्ही मला म्हणत कोण नाही बायको शर्ट शिव? रिकाम पण पाहिजे तुले. रिकाम पण पाहिजे ना. हा गोळ्या माझ्या रिकाम पण नाही आहे की नाही. मामांग कामच नसतात गणेशजी. तुम्ही गेले की मस्त मी कूलर पंखा लावतो आणि मस्त झोपून राहत असतो दिवसभर. घरचे काम माही सावली करते. बस झालं तुझा लेकडाच्या बळच झाडा. चला नाश्ता करू आता. दूध देऊ ना? चल. झालं का बा? चलो नाश्ता करून घे पहिले. बघा आता उठले ह्या मॅडम पण. आता नाश्ता देतो तिले पहिले. हो 9:30 झाले तरी कमीच झाले ना. पिलू दूध देऊ ना? दूध दीदीला नाश्ता. चला आता स्वराला देते नाश्ता. कामा आजा पहिले दूध घेऊन घ्या. तर हा आहे आमचा सोन्याचा आणि सुखाचा संसार. पण काही लोकांना ना आमचा संसार सुखाचा बघायचाच नाही आहे किंवा त्यांना आमचा सुखाचा संसार चांगला दिसत नाही आहे, म्हणून इकडून तिकडून काळ्या करण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. तर आता इथं गणेशजी उठलेले आहेत, ते करत आहे नाश्ता. स्वराजला पण मी उठून दिलेला आहे. स्वराजचा ब्रश झालेला आहे आणि आता स्वराज घेतो सगळ्यात अगोदर दूध. तर त्याला मी दूध देताना मी अजिबात साखर टाकत नसते. मी त्याला बिना साखरेचं दूध देत असते. तर आता त्याला मी दिलेलं आहे दूध आणि स्वरा पण उठलेली आहे. तर नाश्ता मी सर्वांसाठीच करून ठेवत असते. तर स्वराला मी रागावते आणि सगळ्यात जास्त कोणती पण आई स्वरा आपल्या मुलांना यामुळेच रागवते की ते जेवण करत नाही. तर स्वराला आता इथं जबरदस्ती उपमा दिलेला आहे. त्याच्यातही ती म्हणते मला थोडासाच दे. तर मी तिला म्हणत असते तुला जे ती जा खायचा कंटाळाच येतो का? तर आता स्वरा पण बसलेली आहे जेवण म्हणजे नाश्ता करायला. तर इथं आता गणेशजी बसलेले आहेत आणि एवढं गरमी होत आहे ना की विचारू नका. आणि सगळ्यात अगोदर स्वराचं ना नाश्ताच होत नाही जोपर्यंत मोबाईल आणि TV लागत नाही. एक तर मग मोबाईल लावून द्या, एक तर TV लावून द्या. तर आता इथं बसलेली आहे बघा रिमोट घेऊन. चला चहा ठेवतो तोपर्यंत. देताना मंगळसूत्र की देत ना गंमत करून आले? घालून द्या, घालून मले. तुम्ही मस्त तिकडे दुकानावर राहायचा. मला किती भांडणं आवरा लागतात, किती भांडणं करतात हे दिवसभर रिमोट साठी. दिवसभर त्याले पाहिजे महादेव, इले पाहिजे कार्टून, त्याले पाहिजे महादेव, कधी स्वामी समर्थ, कधी महाराज. दिवसभर भांडणं करतात फक्त रिमोट साठी आणि एकही जण रिमोट सोडत नाही. चला चहा देण्याची वेळ झालेली आहे. हे बघा हा माझा उपमा आहे. आता मी चहा काढते सगळ्यात अगोदर.
जरी माझ्याकडे सोन्याचं मंगळसूत्र असेल पण नवरा आपल्यासाठी जी आणतो ना स्वतःच्या कष्टाने आणि पैशाचं ते गिफ्ट ना सोन्याहून अनमोल असते. आणि मला हे गिफ्ट खूप छान आवडलं कारण याच्यामध्ये मोहिनी आणि गणेश अशी नावं जुटलेले होते. आहे का लाखाचं गिफ्ट आहे का? लाखापेक्षा जास्त आहे. कसं काय आलं तुमच्या मनात की हे बोलवा म्हणून? दिसलं मला, चला बोलावून घ्या. हो का? तर गणेशजीने मला बोलावलेलं आहे. मंगळसूत्र बघू शकता. मोहिनी गणेश. कसं आहे आपण लाखाचंही मंगळसूत्र घालू तरी नवरा आपल्याला जे गिफ्ट आणते ना ते स्वस्तही असलं तरी ते खूप भारी असते. बरोबर? गणेश सोन्याचं मंगळसूत्र 2 मंगळसूत्र आहेत माझ्याकडे सोन्याचे. तरी देता एक. बरं पाहू आता. पाहू ना. आज फिर तुम पे प्यार आया है बेहद और बेशुमार. उलट घातलं का? बरोबर आहे. कसं दिसत आहे सांगा बरं मोहिनी आणि गणेश? कसं दिसत आहे? तर गरमी करून म्हणाली मला माहित आहे काय? चल चला आता हे वाला आपण काढून ठेवू. आपलं सोन्याचं काढून ठेवू आपण आणि हे घालू. ओके. ते शर्ट काढून ठेवा ना. मी असं एखाद्या दिवशी फाळूनच टाकतो ते नाटकं तुमचे. बारा मी डब्बा घेऊन येईन तेव्हा जाईन तिकडे. लवकर येतो ती कारण की ते थांबत नाही. किती वाजता जाऊ? 12 12:30. किती मला टायमिंग सांगून ठेवा. 12:30च्या अंदर नंतर मग ते चाललं जाईल अजून. मग म्हणे 4 वाजता येईल 5 वाजता. आता ते मंगळवारी. त्याचा नंबर आहे ना माझ्याजवळ. फोन करून पाहू का? नाही 12:30 चालली जाऊ डायरेक्ट की 12 वाजता जाऊ? तिथे जाऊ बंटीची गाडी घेऊन पटकन 2 मिनिटात जाऊ. बरं ठीक आहे. 12:30 ठीक आहे चालते. कुठे चालली शेठ? जा बरं जा. ते नको घालू ना स्वराज. बाय बाय. पिलू ते घालू नको बरं. बस आता दिवसभर रिमोट आहे आणि रिमोट दाखव. रिमोट हे गळ्यात बांधून द्यायला लागते. तुझ्या गळ्यात धाग्यात असं ओढायचं आणि गळ्यात बांधून द्यायचं. हा राम राम साहेब. मग फुल कपडे पाहिजेत त्याले आहे ना बेटा. चला आता मी आवरून घेते काम. बघा आता गणेशजी गेलेले आहेत. आता गळाठा तुम्ही बघू शकता. तर बघा गणेशजी आता गेलेले आहेत. हे आहे आपलं गिफ्ट. सोन्याचं नाही म्हणजे असंच आहे. आता ते मला माहित आहे ना जे नावाचे निघालेले आहे मोहिनी गणेश त्यांनी त्यांच्या मनाने ऑर्डर केलेलं आहे आणि आणलेलं आहे. तर जाऊ द्या. कसं आहे आपण लाखाचंही मंगळसूत्र घालू परंतु आपला नवरा जेव्हा आपल्याला नकली का असेना बेंटेक्सचं का असेना पण तू आणते ना ते गिफ्ट खूप महत्त्वाचं असते आणि प्रत्येक बायकोसाठी ते भारी असते. बरोबर ना? तर असं आहे. अशी असते आमची सकाळ. म्हणजे नाश्ता या मुलांचा चहा वगैरे. आता ते गेलेले. आता वाजलेले आहे 9 आणि आता मी सर्व कामं करते. हे बघ तुम्हाला गळाठा दाखवते. बेसिंगवर गळाठा आहे. इकडे बघा स्वराजचं काहीतरी चालू आहे. टीव्ही पाहणं चालू आहे. डान्स चालू आहे. बघा असा डान्स करतो आम्ही. अरे बाप रे. कर रे. आणि आता इकडे पण आहे. तर आता मी तुम्हाला माझं मंगळसूत्र कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.